लक्ष्मण ज्ञानू बनसोडे, कुरुली सिद्धेश्वर, तालुका खटाव, जिल्हा सातारा, रानमाळ्यात रानमाळा. काय झालं नक्की? मी आणि माझी मंडळी बाहेर होती अंगणात आणि मी आत झोपलो होतो. तर मंडळीला गजानं पहिला तडाखा दिल्यानंतर ती वराडी मोठ्यानं वराडी म्हणून मी बाहेर आलो. त्यावर मला गजानं आणलं. भोईला पडल्यानंतर विनायक आणि सुनील बनसोडे यांनी गजाने आणले आणि विनायक बनसोडे यांनी काठीनं कंबरट्यावर आणले लाथ घालून. व त्यांच्या दोन बायका विनायकच्या व सुनीलची यांनी लाथा बुक्या घालून त्याच्या बहिणीने मला तुडविले आणि तुडवून नंतर रक्त हे अंगणात सांडून काय पोलीस कंप्लेंट केलेली त्याच्यानंतर मग आम्ही पोलीस कंप्लेंट केल्यानंतर दवाखान्यात आम्ही गाडी करून गेलो. तिथे माझी हे डोक्याला टाके टाकून तर टाकल्यानंतर त्यांच्या मग आमच्याकडं अंगठा सही घेतली. मला काय मी बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे मला काय जबाब माझे काय घेतले नाहीत. तरी पण लगेच त्यांच्याच गाडीने म्हणले इथं काय काम होणार नाही, हाड फ्रॅक्चर झाले, तुम्ही सातारला निघून जावा. मग त्यांच्याच गाडीने सरकारी दवाखान्याच्या गाडीने त्यांनी पोच केले आणि पोच केल्यानंतर पुण्या इथं ह्यांनी ॲडमिट करून घेऊन डोक्याला पट्टी लावून नंतर पायाची पट्टी लावून पुण्या. पोलीस काय बोलले त्या विषयावरती? त्या पोलीस म्हणले की आम्ही ह्यांना हे करून टाकू, काय अरेस्ट म्हणजे आत घालू. त्याने आत्तापर्यंत आत घातलेलं नाही. तरी पण ह्या पोलिसांनी त्यांचं नाव सांगितलं, त्यांनी काय इथं आम्हाला म्हणजे आत्तापर्यंत तरी घातलेलं नाही. आणि मग नंतर आम्हाला कळालं ही घातलेलं नाही. आम्ही जाऊन पुन्हा त्याचे विचारलं तर ते म्हणले आमची 2 दिवस सुट्टी आहे आणि सुट्टीनंतर मी घालतो असे म्हणले. पण अजून काय घातलेलं नाही. तर याची दखल घ्यावी. पुढे मी धुणं धुत होती, तिथं येऊन हाणमार केली, बांगड्या पडल्या. आमचं म्हातारं बेडवर झोपलेलं होतं, ते बाहेर आलं सोडवायला म्हणून त्याला ढकलून दिलं आणि हाणमार केली दोघांनी आणि पडलं खाली. 4-5-6 जण होती आणि मग आम्ही खाली पडलो आणि ही पळून गेली. बांगड्या बिंगड्या रक्त हे सगळं जाग्यावर सांडलं. मग म्हातार आम्ही दोघं बी खाली पडलो, ही पळून गेली. राहणार ते घरात सांगायचं. हॅलो, माझं नाव नवनाथ लक्ष्मण बनसोडे, राहणार मुक्काम पोस्ट सिद्धेश्वर, कुरुली, तालुका खटाव, जिल्हा सातारा, राहणार रानमाळा. तर मी असतो पुण्याला. तर माझ्या वडील असतात, आई-वडील गावाला असतात. तर आमच्या टाकीचं पाणी ओव्हरफुल झालं आणि शेजाऱ्यांच्या दारात थोडं गेलं. दारात गेल्याच्या नंतर त्यांनी हाणामारी म्हणजे दारात गेल्याच्या नंतर त्यांनी ते झालं, भांडणं झाली. भांडणं झाल्याच्या नंतर त्यांनी पोलीस कंप्लेंट केली. पोलीस कंप्लेंट केल्याच्या नंतर परत आम्ही
क्रॉस कंप्लेंट द्यायला गेलो दुसऱ्या दिवशी गेल्याच्या नंतर मग परत तिथं मिटलं होतं ते. मग घरी आल्याच्या नंतर क्रॉस कंप्लेंट देऊन आल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर त्यांनी परत हाणमार चालू केली. आमच्या आई धुणं धुत असताना बाथरूममधून ओढून 7 फूट ओढून आईला जेंट्सनी आईला मारले. 2 जेंट्सनी आईला मारलेलं आहे. आमची आई 67 वर्षाची आहे, वडील 75 वर्षाचे आहेत. मी पुण्याला असतो कामाला, कंपनीत कामाला असतो पुण्याला. तर हे असं नाही व्हायला पाहिजे. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. आणि हे आरोपी मोकाट आहेत, 4-5 आरोपी मोकाट आहेत. नाव काय त्यांचं नाव सुनील विश्वनाथ बनसोडे. सुनील विश्वनाथ बनसोडे, नीता रघुनाथ कोरडे, सोनाली विनायक बनसोडे, विनायक विश्वनाथ बनसोडे, संगीता सुनील बनसोडे, एवढे आरोपी आहेत. 4 दिवस झाले. यांनी काय आम्ही वडूज पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन सुद्धा यांनी काय ह्याची दखल घेतलेली नाही आहे. तर लवकरात लवकर दखल घ्यावी. 4 दिवस झाले आरोपी फरार आहेत काय, तर ह्यांची दखल घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची विनंती आहे. ठीक आहे. मी मारुती लक्ष्मण बनसोडे, पूर्ण सिद्धीत असताना हे बोलतो की त्यांनी 15 तारखेला कुणी नसताना, आमचा भाऊ पुण्याला असतो, कुणी नसताना कंप्लेंट देऊन आल्यानंतर त्यांनी आईवडील एकटे घरात असताना आणि मी रानात होतो, तेव्हा त्यांनी कुणी नसताना आईवडिलांच्यावर वार केला. सुनील विश्वनाथ बनसोडे यांनी गजाने वार केला व विनायक बनसोडे यांनी लाकडी काठीने वार केला. तरी या आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी. वडूज पोलीस स्टेशन याची काही दखल घेत नाही. तरी या पोलिसांनी जरा दखल घ्यावी व आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करावी हीच विनंती माझी. बस.